काही लोक आहे ना फक्त पैशांसाठी काम करत नसतात, तर ते आत्मसमाधानासाठी सुद्धा काम करतात. त्यापैकी एक म्हणजे आशा वर्कर्स. आणि ह्याच आशा वर्कर्सवर आधारित हा चित्रपट, आशा नावाचा चित्रपट आलेला आहे. त्याचा आपण रिव्ह्यू करणार आहोत. मी चित्रपट पाहिलाय, तुम्ही पाहायचा की नाही किंवा कसा आहे चित्रपट जाणून घेऊयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये. तर सुरुवातीला ह्या आशा चित्रपटाचा जो गाभा आहे, जी कथा आहे ती जाणून घेऊयात. तर एकूणच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ग्रामीण भागात समाज कल्याणासाठीचा झटत असतात आशा वर्कर्स, आणि त्यांचीच ही कहाणी आहे. एक मालती नावाचा कॅरेक्टर आहे जे रिंकू राजगुरूंनी प्ले केलेलं आहे, आणि मग ती कशी समाजात वावरते आणि कसं समाजाच्या कल्याणासाठी झटते. तिला पैसे तर कमी मिळतात, पण तिला जे समाधान मिळतं त्याचं काम करून, ते सगळं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर बरं, ह्याच्यामध्ये तिच्या सासू सासऱ्यांचा तिला साथ नाहीये, पण नवरा तिला खूप साथ देतोय. आणि त्याच्यानंतर तिच्या लाईफमध्ये एक घटना घडते. मग तिला एक कमला नावाचं हे जे कॅरेक्टर आहे ते मिळतं, आणि मग ती प्रेग्नेंट आहे, तिच्या घरातल्यांना मुलगा हवाय. मग ह्यामुळे त्या सगळ्या घटना घडल्यामुळे जी कथानकामध्ये चेंज येतं, हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. ते सांगितलं तर मजा जाईल. आता चित्रपटाच्या कास्टिंग बद्दल म्हणाल तर रिंकू राजगुरूंनी जे मालती कॅरेक्टर प्ले केलंय, तर खरंच ते जे कॅरेक्टर आहे त्याला घेऊन खूप वेगवेगळ्या छटा आहेत. त्या छटा खूप छान निभावलेल्या आहेत आशा वर्कर्सच्या. म्हणजे तिची इमोशनल बाजू, थोडी तडकाफडक सुद्धा दाखवले त्या कॅरेक्टर. सो ते खूप छान रंगवलंय. संसार सांभाळून ती कसं समाजकार्य करते, तर ते खूप छान तिने दाखवून दिलंय तिच्या अभिनयातनं. तर रिंकू राजगुरूने खरंच खूप छान काम केलेलं आहे. त्यानंतर नवरा जो सपोर्ट करतो तिच्या बायकोला, एक आशा वर्करला, म्हणजे सायंकित कामतनी खूप छान भूमिका केली. उषा नाईक असतील, त्यांचंही खूप छान पात्र त्यांनी निभावलं. तर एकूणच खूप छान कास्टिंग आणि त्यांचा अभिनय सुद्धा झालेला आहे. त्यानंतर चित्रपटाचं जे म्युझिक आहे, म्हणजे जे आशा वर्कर्स एक गाणं आहे, तर तेही कथानकाला पुढे घेऊन जातं, त्यामुळे तेही खूप छान आहे. त्यानंतर सिनेमॅटोग्राफीसाठी खरंच मार्क्स द्यावे लागतील, कारण सिनेमॅटोग्राफी खूप उत्तम आहे ह्या चित्रपटाची. म्हणजे गाव दाखवायचं असेल किंवा गावचे खूप रॉ सीन्स दाखवायचे असतील, घरं दाखवायचं असेल, मग जेव्हा आशा वर्कर्स काम करत होतं तर पूर्ण गाव जे दाखवलं, खरंच खूप छान सिनेमॅटोग्राफी झाली या चित्रपटाची, म्हणायला हरकत नाहीये. त्याच्यानंतर ह्या चित्रपटाचं जे स्क्रीन प्ले आहे ते थोडंफार गडबडलेलं आहे असं म्हणेन, कारण खूप काही इमोशनल दाखवण्याच्या नंतर थोडं संत गतीने हा चित्रपट चालतो. क्लायमॅक्स छान आहे, पण थोडं ही जी संत गती आहे ती थोडी अजून फास्ट हवी असायला होती. काही ठिकाणी ह्या काही सीन्सची डेप्थ आहे ती सुद्धा मला कमी वाटली. हेच काही थोड्याशा त्रुटी आहेत ज्या मला वाटल्या पर्सनली. त्यानंतर ओव्हरऑल चित्रपट म्हणाल तर ओव्हरऑल चित्रपटाने तुमच्यावर खूप इम्पॅक्ट टाकून जातो. म्हणजे थोडं संत गतीने हा चित्रपट चालतो, पण ओव्हरऑल जो चित्रपटाचा इम्पॅक्ट आहे तो तुमच्यावर पडतो नक्कीच हा चित्रपट पाहताना. म्हणजे समाजकार्य असेल, इमोशन्स, जेव्हा ते जे कॅरेक्टर तिच्या लाईफमध्ये येतं, मालतीच्या, ती प्रेग्नेंट लेडी येते, तर तो वाला सीन असेल, मग तिला जे होऊन त्याच्यासोबत ज्या घटना घडतात तर ते असेल वगैरे, ते सगळं इमोशनल सुद्धा करून जातो. त्यामुळे ओव्हरऑल इम्पॅक्ट तुम्हाला इमोशनल वाला पण पडतं आणि खूप काही शिकून सुद्धा जातो आपण. फक्त काही त्रुटी असतात, तर त्या नसतात तर अजून मजा आली असे मला तरी असंच वाटतं. तर बाकी ह्या चित्रपटाला मी स्टार्स किती देईन, तर मी देईन ह्या चित्रपटाला, मी ऍक्च्युली 3 स्टार्स देणार होतो, पण खरं तर अर्धा स्टार्स हा फक्त रिंकू राजगुरूच्या ऍक्टिंगसाठी आणि तिने केलेला जे एक्सप्रेशन, जो अभिनय आहे त्यासाठी अर्धा स्टार्स. त्यामुळे मी 5 पैकी देईन 3.5 स्टार्स या चित्रपटाला. तर हे माझं मत होतं. तुम्हाला कसा हा चित्रपट वाटला, तुम्ही जर का पाहिलात तर नक्की सांगा. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा, आणि लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.